नमस्कार, मी अयाना. आपण पाहता 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज. परभणी येथील मूक मोर्चात न्यायाची मागणी. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरण, सर्वपक्षी नेत्यांची उपस्थिती. बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची भ्रूण हत्या झाल्यानंतर राज्यभरात मूक मोर्चाचे काढून न्यायाची मागणी केली जात आहे. शनिवार 4 जानेवारी रोजी परभणी येथे सर्व पक्षीयांच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा, आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. परभणी शहरातील जिंतूर रोडवर असलेल्या नूतन महाविद्यालयाच्या मैदानावरून मोर्चाला सुरुवात झाली. महाराणा प्रताप चौक, शनी मंदिर, नानलपेठ कॉर्नर, छत्रपती शिवाजी चौक, नारायण चाळ मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात मोर्चा दाखल झाला. या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. व्यासपीठावर खासदार संजय जाधव, आमदार डॉक्टर राहुल पाटील, आमदार राजेश विटेकर, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, मनोज जरांगे पाटील, डॉक्टर ज्योतिताई मेटे, माजी आमदार सुरेश वरपुडकर, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, माजी खासदार सुरेश जाधव, माजी आमदार विजय गव्हाणे, मीनाताई बोर्डीकर, ॲडव्होकेट दीपक देशमुख, आनंद भरोसे, रविराज देशमुख, बाळासाहेब जामकर, भगवान वाघमारे, सोनाली देशमुख, भीमराव मराठे, विशाल कदम, सुरेश भुमरे, सुभाष जावळे, दादासाहेब टेकसे यांची उपस्थिती होती. संतोष देशमुख यांच्या परिवारातील धनंजय देशमुख, वैभवीताई देशमुख हे हजर होते. मोर्चात सहभागी समाज बांधवांनी हातात बॅनर, पोस्टर घेतले होते, तर हाताला काळ्या फिती बांधल्या होत्या. प्रास्ताविक सुभाष जावळे यांनी केले. मोर्चाला मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. मोर्चाच्या शेवटी सरपंच संतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता झाली. यावेळी महिला बचत गटाच्या वतीने देशमुख कुटुंबियांना 1.5 लाखाच्या मदतीचा धनादेश देण्यात आला. शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत मागण्यांचे निवेदन सादर केले. मागे उभं टाकलेली सगळी मंडळी, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब आणि इतिहासाची पानं पलटत असताना अंगावर शहारे उमटतात असे छत्रपती शंभूराजे यांना प्रथम मानाचा मुजरा. कैलासवासी माथाडी नेते, मराठ्याचे पहिले क्रांतीसूर्य स्वर्गवासी अण्णासाहेब पाटील, स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब, स्वर्गीय क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील, देवीदास वडजे आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांना प्रथम मानाचा मुजरा आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करून इथे जमलेल्या तमाम परभणीकर मावळ्यांनो, तुमची ताकद, तुमची हिंमत आणि अन्यायाच्या विरोधात उभं टाकण्याची तुमची क्षमता याचं कौतुक करण्यासाठी आलेले आपल्या मराठ्याचे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील, माथाडी नेते आणि कामगार नेते अण्णासाहेब पाटलांचे चिरंजीव नरेंद्र पाटील आणि मराठ्यांचा वाघ जो विधानसभेमध्ये गडगडतो आहे असे सुरेश अण्णा धस. मनोजदादा जरांगे बोलणार आहे. माझ्या वडिलांची जी हत्या झाली ती आज मंचावरील सर्व लोकांनी सांगितली, ज्या प्रकारे त्यांची हत्या झाली आणि ती तुम्हा सर्वांनाच माहिती आहे. त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्या अन्यायाविरुद्ध न्याय मागण्यासाठी आज तुम्ही सर्व इथे आलात. माझ्या वडिलांनी जे सर्वांना एकत्र धरून समाजसेवा केली, त्यामुळे तुम्ही आज एकत्र होऊन आमच्या पाठीमागे आहात आणि तुम्ही सदैव आमच्या पाठीमागे राहा. माझ्या चाचाच्या पाठीवर सदैव माझ्या वडिलांचा हात होता. आज तो हात हिरावून घेतलाय, तर आज लाखो हात त्याच्या पाठीवर आहेत आणि माझ्यावर, माझ्या भावावर जो त्यांचा सपाशकीचा हात होता तो आज नाहीये, पण तुमचे लाखो हात आमच्या पाठीवर आहेत. असे सदैव राहू द्या. आणि आज त्यांचा जो हसरा चेहरा आहे मी आज या तुमच्या सगळ्यांमध्ये बघते, या लाखोमध्ये मी आज त्यांना हुडकते.
पण ते मला कधीच नाही दिसू शकणार. आणि मी मंचावरील वडीलधाऱ्यांना सर्वांना एकच विनंती करते की तुम्ही पण आमच्या पाठीमागे राहा. फक्त न्याय मिळवूच तर नाही तर आमच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा तुम्ही आमच्या सोबत राहा. आणि तुम्ही इथे सर्वजण आलात, शब्दच नाही आहेत बोलायला, तुम्ही आज आमच्या पाठीमागे राहा एवढीच विनंती करते. धन्यवाद. ताई, नक्कीच सभा पूर्ण तुमच्या कुटुंबाच्या पूर्णपणे परभणी जिल्हा पाठीमागे आहे. यानंतर मी संघर्ष योद्धा माननीय मनोजदादा जरांगे यांना विनंती करतो की त्यांनी समोर येऊन या पोहोचला संबोधित करावं. यानंतर श्रद्धांजलीचा कार्यक्रम होणार आहे आणि राष्ट्रगीताचा आपला कार्यक्रम संपणार आहे. छत्रपती शिवरायास वंदन करून स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांना विनम्र अभिवादन करतो आणि व्यासपीठावरील सर्व बांधव, आज आपल्या परभणी जिल्ह्याच्या वतीनं संतोष भैया देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून मोर्चा आयोजित करण्यात आला. देशमुख भैयाचे कुटुंबीय सुद्धा इथं उपस्थित आहेत. आता सगळे खूप बोललेत, मी जास्त बोलत नाही, पण एक मात्र सांगतो, एक मात्र नक्की सांगणार की संतोष भैयाला ज्यावेळेस ते काल पोलीस स्टेशनला गेले त्यांना बोलण्यात आलं, धमकी देण्यात आलं. बरोबर आहे ना? कालच ना, परवा. मी आतापर्यंत नाव घेऊन कधी बोललो नाही. आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार. आमचा एक भाऊ गेला, तो आता आम्ही सहन केला. या मुंड्याचा आणि फिंड्याचा आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही, हरामखोरावलं तिथं. पण जर देशमुख कुटुंबियांना जर यापुढे त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्याने फिरू देणार नाही. आणि परभणीकरांच्या सगळ्या बांधवांना आज सांगतो, इथून पुढच्या काळात जर त्रास झाला, परळी असो कोणा बीड जिल्हा असो, इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलीकडून धाराशिव यांना घरात घुसघुस म्हणायचं. जर इथून पुढे यांनी लोकांना आता त्रास दिला तर परभणी जिल्हा आणि पलीकडून धाराशिव एकदा यांना बघायचंच. माझा हे बघा, मी असलं कधी बोलत नाही, पण व्यासपीठावर एवढे जमलेत सगळ्या पक्षाचे नेते, आमदार, खासदार, ज्या वेळेस अस्मितेचा विषय येतो, जर माणसाचे मुर्देच पडायला लागले तर हे सहन होत नाही. आम्हाला माज नाहीये, आम्हाला मस्ती पण नाही. जर तुम्ही आमचे लेकरं उघड्यावरती पाडायला लागलात, आज काय दशा आहे कुटुंबाची, कसं जगायचं त्या पोरीनं आणि त्या पोरानं. तुम्ही जर आमचे लोक मारून जर तुम्ही तुमचे आरोपी घरात लपून ठेवता, यांना पुण्यात नेमकं सांभाळा कोणी? सगळे आरोपी पुण्यातच नेमके कसे सापडायला लागले? सगळ्याची सगळे आरोपी हे पुण्यातूनच सापडतात. याचा अर्थ तुमच्या सरकारमधले मंत्रीचे आरोपींना सांभाळायला लागले, या खंडणीमधल्या आरोपींना आणि हत्येतील आरोपींना, या दोघांची नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि त्यांना सांभाळणाऱ्या सगळ्यांना सह आरोपी केला पाहिजे. हे फाशी तर होणारच. फाशी जर नाही झाली ना, मग आता कोणतरी म्हणले, मला वाटतं खासदार का कोण म्हणले की 4 सीट कच्च होईल. सरकारचं ऐकून आणि तिथल्या मंत्र्याचं ऐकून जर का 4 सीट कच्च झालं
आणि त्याच्यातला एक बी आरोपी जर बाहेर आला की मंत्री गोट्याने हल्लाच. आता तुम्हाला हीच भाषा कळते. आता आमचा नाविलाज आहे. आम्ही करतो तो जातीवाद म्हणताय. संतोष भैया देशमुखांना जर आम्ही न्याय मागितला तर आम्हाला जातीवादी म्हणतात. ही तुमची कोणती भाषा आहे? हे नवीन षडयंत्र सुरू झालंय. आपण जर संतोष भैयाकडून बोललो आपल्याला म्हणते हे जातीवाद करायला लागले. हे तुम्ही नवीन शब्द आणि षडयंत्र आणले. आम्ही संतोष भैयाकडून बोललो की आम्ही जातीयवादी. आज तुम्ही आरोपीला सांभाळतात ते काय? तुम्ही आरोपीला गाड्या घेऊन पळतात ते काय? आणि संतोष भैयाला क्रूरपणे तुम्ही मारलं तो जातीवाद नाहीये का? आम्ही आरक्षण मागितलं की आम्ही जातीवादी. अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा नामे जागे. तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत. संतोष अण्णा देशमुख यांच्यावरती झालाय ते 8 दिवस, प्रामुख्याने 6, 9 आणि 11 ह्यामध्ये. मला एक प्रामुख्याने इथं बोलायचं मी म्हणेल मी आपल्याला आणि माझे संपवतो मी की सरकारने ह्याच्यामध्ये ऍक्शन घेतल्यानंतर एसपी बदललेत. काही काही गोष्टी खऱ्या सांगाव्या लागतील तुम्हाला. उगा विरोधी बाकावरती आहे म्हणून मी बोलून जायचं. पण काही ऍक्शन घेतलेत. आमच्या जिल्ह्यात 2 नंबरचे धंदे बंद झालेत. पण तपास जेव्हा वाल्मिक करारावरती येतो तेव्हा तुम्ही कुठतरी थांबतो अण्णा बरं का. ती मी सांगणार अण्णा तुम्ही मला ओरडले तरी चालतं ना. जिथं वाल्मिक करारचे म्हणजे एक गुन्हा दाखल झाल्यानंतर तो हॉस्पिटलमध्ये थांबतो जमा होतो. ह्याला फक्त न फक्त कारणीभूत ह्याच्यामध्ये प्रामुख्याने गोष्टी मी सांगतो. मागच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जे काही मंत्री होते ते पालकमंत्री होते. मी तपासात जिथं अडचणी तिथं सांगतो की जिथं अडचणीची त्यांच्या काळात काही अधिकारी त्यांनी जवळचे हे वाल्मिक करारांनी आणि ह्यांनी बसवली होती. त्यांच्याकडूनच फक्त माग पुढे होते. साहेब पाटील साहेब हे प्रामुख्याने सांगतोय मी तुम्हाला. त्यांच्याकडूनच हे कुठंतरी माग पुढे होतोय. तर आमच्या 3च मागण्या आहेत आता. म्हणजे पहिल्या दिवशीपासून मी मागतोय की हे प्रकरण एक तर फास्ट ट्रॅक वरती चालवा, अंडर ट्रायल चालवा आणि ह्या पूर्ण प्रकरण चलूच तर धनंजय मुंडे साहेबाचा राजीनामा घ्या. आणि जे काही मास्टर माइंड किंवा सीडीआर वरती हे माणसं सापडतील ह्यांना डायरेक्ट फासावरती चढवा. एवढंच बोलतो माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद दादा. यानंतर मी संबोधित करावं. अण्णा समोर अमर है अमर है अमर है अमर है. स्वर्गीय संतोषजी देशमुख यांना प्रणामाने वंदन करून आज बीड नंतर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामधील असणाऱ्या
प्रत्येक 12 बलुतेदार 18 पगड जात्यातल्या असणाऱ्या लोकांचं नेतृत्व करणारा आमचा मराठा समाज हा रस्त्यावरती उतरलेला आहे आणि रस्त्यावरती उतरल्यानंतर एकच मागणी आहे, आकाला उचला आणि आकाचा जो पक्षाचा नेता आहे त्या नेत्यालाही त्या ठिकाणी राजीनामा घेतल्याशिवाय कुणी शांत बसू नका, कारण हा खरा सूत्रधार कोण आहे तर धनंजय मुंडे आहे. आमची काही सोयरी नाही त्यांच्या बरोबर, त्यांच्या पक्षाबरोबर का सरकार बरोबर. आमचा खरा माणूस, आमचा जीवाभावाचा माणूस, आमच्या जातीतला माणूस, 12 बलुतेदारांचं संरक्षण करणारा माणूस त्याचा प्राण गेलेला आहे, आम्ही कदापि विसरणार नाही. राजकारणामध्ये अरे फडणवीस साहेबांचाच इथे मुलगा असलाय आणि काय, दरवेळेला लोक आमच्या कामाबद्दल संशय व्यक्त करतात. परवा बीडमध्ये माझी भूमिका व्यक्त केल्यानंतर लोकांची भूमिका आली, तुम्ही मराठ्यांच्या बाजूने बोललात, अभिनंदन. अरे जातीवंत मराठा आहे, एखादा चाकू काढून जर रक्त काढलं तर अण्णासाहेब पाटील आणि 96 कोळी मराठ्याचंच रक्त दिसणार आहे. नेता कोणी असला आणि नेता उद्या जर आमच्या समाजाला वाचू शकत नसेल तर नेतापेक्षा समाज मोठा आहे, हे जाहीरपणे आम्ही तुम्हाला सांगतो. परवाचं आमचं भाष्य झालं, थोडक्यात बोलून गेल्यानंतर काही सूचना आल्या. आज व्यासपीठावरती बोलणारी मंडळी सगळ्यात जास्तपणे बीडचे आमदार बोलतात, कारण बीडमध्ये काय परिस्थिती आहे हे परभणीकरांना माहीत नसेल. पण बीडची जी कळकळ आहे, हा जो गुंडाराज आहे, हा एका विशिष्ट असणाऱ्या नेत्यांचा जी दादागिरी आहे, त्याला आम्हाला घरी पोहोचवल्याशिवाय राहायचं, शांत बसायचं नाही, ही महत्वाची भूमिका आहे. आज माझी सर्व महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना, सगळ्या 12 बलुतेदारांना एकच विनंती आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा वाल्य निर्माण झालेला आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे, तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे हा न पाहता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी अशा प्रत्येक जिल्ह्याच्या वाल्याला त्या ठिकाणी ठेचून मारलं पाहिजे, एवढी माझी विनंती आहे. एक मराठा म्हणून माझी जबाबदारी आहे, एक महामंडळाचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी आहे की भविष्यामध्ये याच मराठवाड्यामध्ये, खास करून बीडमध्ये आम्ही महामंडळाचं विभागीय कार्यालय काढू आणि मराठा समाजाला व्यवसायाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये ताकद देऊ. आता शांत बसणार नाही. कालपर्यंतची मर्यादा होती, पण जर भौगोलिक परिस्थिती जर आपण बीड जिल्ह्याची पाहिली, मोठ्या संख्येने असलेला समाज जो मराठा समाज आहे तोच नोकरदार झालेला आहे. अरे एका वेळेला महाराष्ट्राचं नेतृत्व, हिंदुत्वाचं नेतृत्व छत्रपती शिवरायांनी केलं. 12 बलुतेदार आणि 18 पगड जात्यांना आम्ही सोबत घेऊन गेलो. आरक्षणाच्या माध्यमातून 12 बलुतेदार आणि 18 पगड जात्यांना न्याय मिळाला आणि आमचा समाज तिथे मागे पडला. आज आम्ही आमच्या भावाच्या पाठीशी आहोत. यानंतर कुठली घटना घडू दे, नरेंद्र पाटील या व्यासपीठावरती अण्णासाहेब पाटलांचा मुलगा आणि एक मराठा म्हणून सोबत राहील, एवढंच बोलतो. आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, संदीप भाई, धन्यवाद बस. संदीप भाईंनी जे सांगितलं ते बरोबर आहे. पुण्यामध्ये हे राजकारणाचं केंद्र आहे आणि पुण्याचा नेता कोण आहे? ज्या पुण्याच्या नेत्यांनी हे जाहीर केलं की एका मेळाव्यामध्ये पोस्टमार्टम करणारा जो डॉक्टर होता, त्यांनी सांगितलं माझ्या आयुष्यामध्ये अशा प्रकारचं मी पोस्टमार्टम केलं नाही. माझं म्हणणं आहे अजितदादा पवारांना, दादा तुमच्या पक्षामध्ये मी काम केलेलं आहे, तुमच्या पक्षामध्ये विधान परिषदेमध्ये होतो तुमच्यामुळे, पण आज तुमच्याच पक्षातला मंत्री त्याचे जर पिल्ले अशा परीने जर गोरगरिबांना मारत असतील तर तुम्ही कुणाचा अंत पाहणार आहात?
तुम्ही त्याला मंत्रिमंडळामध्ये स्वतः फडफडत काढलं पाहिजे. अरे त्यानं राजीनामा देण्यापेक्षा तुम्हीच हात धरला पाहिजे. अरे चल जा गावाला. अरे महाराष्ट्राने तुम्हाला डोक्यावर उचलून नाचलं असतं, पण तो दुर्भाग्य आहे राजकारणाच्या लोकांना. माझी अपेक्षा राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे, संशयास्पद बघितलं जातंय, वाल्या पकडला जातो, पकडला नाही, वाल्या शरणग्रस्त होतो. काल 3 माणसं 2 माणसं स्वतःहून त्या ठिकाणी पकडली गेली. आमदार शिंदे साहेब, आमदार संदीप भैयाने सांगितल्याप्रमाणे कोण हॉस्पिटलला होतं, कोण अधिकारी पकडायला गेलं होतं, हा जोपर्यंत निकाल लागत नाही आई शपथ कुणी शांत बसायचं नाही, कोणी शांत बसायचं नाही. आणि मी तर शांत बसणार नाही. प्रत्येक आठवड्याला 3 दिवस तरी बीड मध्ये मुक्काम ठोकून राहील. बघतो मलाही काय करता येईल. पण आता शांत बसू नका एवढीच विनंती करून रजा घेतो. जय भवानी, जय शिवराय. धन्यवाद साहेब, धन्यवाद. यानंतर अख्खं विधान भवन हलवणारे सुरेश अण्णा धस माननीय आमदार यांना विनंती करतो की त्यांनी समोर येऊन या मोर्चाला संबोधित करावं. या आपल्या जिल्ह्याचे माननीय खासदार संजयजी जाधव साहेब हे आता या मोर्चाला संबोधित करते आणि खासदार साहेबाच्या नंतर माननीय सुरेश अण्णा धस या मोर्चाला संबोधित करतील. कैलासवासी संतोष अण्णा देशमुख यांची झालेली निर्गुण हत्या आणि त्या हत्येनंतर उद्भवलेलं महाराष्ट्रातलं सगळं वातावरण, मित्रांनो लक्षात ठेवा, एखाद्या राजकीय वैमनस्यातून, जुन्या काहीतरी कौटुंबिक कलहातून, जमिनीच्या पैशाच्या व्यवहारातून, एखाद्या अनैतिक संबंधातून अशा घटना घडत होत्या पूर्वी. कधीतरी ते आम्ही ऐकत होतो. पण फक्त भाईगिरी करायसाठी जर एखाद्या निर्गुणपणाने एखाद्या सामान्य नागरिकाचा खून करणं म्हणजे हे माणुसकीचा खून झाला, हे लक्षात ठेवा. अशा स्वरूपाचे खून करून राजकीय पोळे भाजणारे हे लांब नाहीत, आपल्या शिवशेजारीच आहेत, हे लक्षात ठेवा. संतोष देशमुख असा पुन्हा होणार नाही याची काळजी आपण सगळ्यांना घेणं हे आता काळाची गरज झालेली आहे. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावता कामा नाही, अशा स्वरूपाची परिस्थिती आहे मित्रांनो. ह्या ठिकाणी बऱ्याच राजकीय व्यक्त्यांनी, संतोषशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या जीवनामधले, आपल्या ह्या सगळ्या कहाणीतले कटू सत्य ह्या ठिकाणी विशद केलेले आहेत. त्यानंतर सुरेश अण्णा बोलणार आहेत, जरांगे पाटील बोलणार आहेत. मला आपल्या सगळ्यांना ह्या ठिकाणी विनंती एवढीच करायची आहे, ही वादळापूर्वीची शांतता आहे. मी बीडमध्ये मस्साजोगला हे बोललो होतो, संतोष देशमुखच्या कुटुंबियाला भेटायला गेलो त्यावेळेसच मी म्हणलो होतो की ही वादळापूर्वीची शांतता आहे, तुम्ही याला हलक्यात घेऊ नका. माझी शासनाला एवढीच नम्र विनंती असणार आहे, आम्ही सगळेजण म्हणतो की ह्या गुन्हेगारांना फाशी झाली पाहिजे, तुमच्या मताशी मी सहमत आहे. परंतु हे फाशी होण्यासाठी अगोदर चार्जशीट व्यवस्थित दाखल झालं पाहिजे. चार्जशीटमध्ये जर काही उणिवा असतील किंवा राजकीय दबावापोटी जर काही उणिवा ठेवण्यात आल्या तर आमच्या म्हणण्याला आणि आमच्या बोंबलण्याला अर्थ राहणार नाही, ही वस्तू ठेवा. म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी मला या निमित्ताने एक विनंती करायची आहे. मुख्यमंत्री साहेब, हे परळी बीड जिल्ह्यातलं, हे महाराष्ट्रातलं एक सामान्य माणसाला त्रास देणारं केंद्र असं म्हणायला हरकत नाही. बिहारपेक्षा बिहारला बी लाजवील अशी परळी आहे, कारण परभणीला लागू नये म्हणून आपल्याला बी थोडं त्याचा जास्त अनुभव आहे. एकाही एमईसीबीचं बिल त्या ठिकाणचे हे महाभाग भरीत नाहीत. वाळूचे मोठे मोठे यांचे क्रेशर आहेत, जी क्रेशर मधून वाळू काढतात, त्याची रॉयल्टी भरत नाही, तिचं लाईट बिल भरत नाही, कोणाला पैशाचा काही संबंध नाही. एमईसीबीचं थर्मल आहे, तिथल्या राखेच्या बाबतीतला तेच विषय असेल. आमच्या गंथडीच्या बाजूनं पूर्ण वाळू उपसा केला जातो, त्याच्याकडे कोणी बघायला तयार नाही. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ह्यांना पैशानं मोहनी घातली आहे आणि पैशाच्या लालसेपोटी हे माणुसकी हरून बसलेल्या अवलादी यांना आता ह्यांची जागा दाखवणं हे आता तुमचं आमचं कर्तव्य झालं. आम्ही शांत आहोत, संयमी आहोत, हे इथपर्यंत ठीक आहे. पण जर अशीच घटना जर होत राहिली
तर आम्हाला संयमी म्हणून घेण्याचा अधिकार उरणार नाही. आम्हाला बी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही, हे बी लक्षात ठेवा मित्रांनो. म्हणून या ठिकाणी सर्व नेत्यांना मी या ठिकाणी एवढीच विनंती करणार आहे की ह्या ठिकाणी चार्जशीट होणार, हे चार्जशीट चांगल्या प्रकारचं व्हावं, साक्षी पुरावे व्यवस्थित मध्ये तपासून त्याच्या नोंदी व्हाव्यात, आणि चार्जशीट जर चांगलं होऊन जर कोर्टासमोर गेलं तरच फाशीची शिक्षा होऊ शकते, नाहीतर कोर्टानं सोडून दिलं आम्ही तर सगळं केलं होतं असं म्हणायला हे पुन्हा मोकळे आहेत. म्हणून माझी सगळ्या सुरेशांना दासांना जास्त करून विनंती करीन, संदीप क्षीरसागर असतील, विधानसभेतले सगळे आमदार असतील, की आपले हे सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे की हे चार्जशीट, कारण कोर्टाच्या न्यायालयासमोर लढाई लढत असताना ती कागदोपत्री लढल्या जाती, पुराव्याअभावी लढाई होत नाही. पुराव्याअभावी बाहेर काही बोलू शकतो, पण कोर्ट हे पुराव्यावरच बोलत असते आणि पुरावा हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणून ते सगळे पुरावे रेकॉर्डवर आले पाहिजेत, कारण असे अनेक खून त्या परळीमध्ये पचवल्या गेलेत. ह्यांचं धाडस एवढं होत गेलं की ह्यांना राजकीय पाठबळ मिळत गेलं, आणि राजकीय पाठबळ मिळत गेल्यामुळंच एवढे प्रसंग घडत गेले. आणि ह्या प्रसंगाला आता वाचा फुटली, कारण हे पापाचा घडा भरला, पापाचा घडा भरला म्हणून संतोष देशमुखच्या रूपानं हे सगळं आता पिक्चर बाहेर आलाय. म्हणून मला या ठिकाणी एवढीच विनंती करायची आहे की त्यांचा राजीनामा मागायची काय गरज आहे. धनंजय मुंडे जर खरे स्वाभिमानी असतील तर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, मी या मताचा आहे. कारण वाल्मिक कराड कोण आहे, ह्यांचा राईट हँड. मग खारीतला शुक्राचार्य कोण, हे आता आपल्याला विचारायची गरज नाही. म्हणून त्यांनी नैतिकतेनं राजीनामा द्यावा. कारण मी काल बघितलं टीव्हीवर, संतोष देशमुखांचा भाऊ ज्यावेळेस बीडला पोलीस स्टेशनमध्ये गेला असता, त्या ठिकाणच्या काही त्यांच्या बांधवांनी आरोपीच्या त्याला दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. एवढी हिंमत, एकाचा खून करून पुन्हा त्याच्या भावाला सुद्धा धमकवण्याची एवढी ताकद इथं आली कुठून. म्हणून धनंजय मुंडेंनी या ठिकाणी पहिले राजीनामा द्यावा. आणि मुख्यमंत्री आणि अजितदादाला सुद्धा मी या ठिकाणी नम्र विनंती करेन की आपण तात्काळ यांचा राजीनामा घ्यावा आणि ही चौकशी निपक्षपातीपणानं व्हावी, ही आमची प्रमुख भूमिका असणार आहे. त्यामुळं आजही या ठिकाणी सर्व जनतेनं या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभाग घेतला. एका आव्हानावर सगळेजण आलात, कारण हे सगळ्याच्या मनामध्ये खदखद आहे. ही कुठंतरी उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं प्रशासनानं ह्याची काळजी घ्यावी, दखल घ्यावी. योग्य वेळी योग्य निर्णय जर घेतला तर मला वाटते पुढचे अनर्थ टळतील. जर हे असंच चालू राहिलं तर एक दिवशी बिहार नाही, हे त्याच्यापेक्षाही वेगळं चित्र या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल. अशी परिस्थिती सध्या परळी आणि बीडमध्ये आहे. तिचं लोन थोडं बहुत आम्हाला वाटतं गंगाखेडच्या बाजूने बी वाहतं दिसायला लागले, पण त्या गंगाखेडला आवरायला आम्ही परभणीकर सक्षम आहोत. तेवढी चिंता करायचं कारण, कारण एवढे मावळे आमचे सगळे तेवढ्यासाठी कधी बी आदराते तयार आहेत. एवढंच या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा सगळ्यांना या ठिकाणी आपण सगळेजण आलात, मी देशमुख कुटुंबाला या ठिकाणी मनपूर्वक अभिवादन करतो. तुमच्या पाठीशी आम्ही 100% आहोत. कुठेही तुम्ही हाक द्या, तुमच्या हाकेला ओ देऊन आम्ही या ठिकाणी उपस्थित राहू, एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर माननीय सुरेश अण्णा धस, ज्यांनी अख्खं विधान भवन आपल्या याच्यावर घेतलं, या विषयासाठी मी त्यांना विनंती करतो की त्यांना येऊन समोरच्या मोर्चाला संबोधित करावं. परभणी येथील या सर्वपक्षीय मोर्चाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या सर्वांचं दैवत, आपल्या सर्वांचं आदरस्थान आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील, या ठिकाणी उपस्थित या जिल्ह्याचे खासदार, या जिल्ह्यातील आमच्या शेजारचे विधानसभेतील आमचे सहकारी संदीप भैया, इथले राजेश विटेकरजी, सॉरी प्रोटोकॉल जरा चुकला, आदरणीय आमदार राहुल पाटीलजी, मेटेताई आणि सर्व माजी आमदार डेंगे साहेब इथं आहेत, सर्वच आहे. मी सर्वांचं नाव आणि अण्णासाहेबांचे चिरंजीव ज्यांचं या ठिकाणी भाषण झालंय ते नरेंद्र पाटील साहेब इथे आहेत. आणि हे जे आयोजन केलेले त्या आयोजकांचं सर्वांचं मनापासून सुरुवातीला आभार मानतो. परभणी नगरीचे माजी महापौर सुद्धा या ठिकाणी आहे. तर काय आहे,
जगात जर्मनी, देशात परभणी असं या परभणीचं नाव आहे. बनी तो बनी. मी या परभणीचा 18 महिने पालकमंत्री राहिलेलो आहे. त्याच्यामुळं परभणी किती रगेले, परभणीची रग मला चांगली माहिती आहे. हे खरंच रगेलेत आणि मनापासून. या ठिकाणी विजय वरपुडकर साहेब सुद्धा आलेले आहेत. माझं कोणाचं नाव चुकलं तर मला या ठिकाणी क्षमा करा. तेव्हा एक दोन घटना ॲडजस्टंट इथे घडलेल्या आहेत. या परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी लॉला 3rd इयरला शिकणारा मुलगा कोबिंग ऑपरेशनमध्ये त्याला पोलिसांनी नेलं आणि त्याचा दुर्दैवानं मृत्यू झालेला आहे. प्रचंड मारहाण करून त्याचा मृत्यू झाला अशा प्रकारचं ऑब्जेक्शन त्याच्या कुटुंबियाचं आहे. आणि त्याच्या बाबतीत आणि विजयजी वाकोडे साहेब यांचा सुद्धा दुर्दैवानं मृत्यू त्या ठिकाणी झाला आहे. आपण जिथे बसलेलो त्याच पाठीमागच्या स्टेजवरती ते पण आंदोलनाला लोक बसलेले आहेत. तेही आपलेच लोक आहेत, वेगळे नाहीत. म्हणून कोबिंग ऑपरेशनची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. माननीय मुख्यमंत्र्यांनी सोमनाथला 10 लाख रुपयाची आणि वाकोडे साहेबांना 5 लाख रुपयाची मदत जाहीर केलेली. तर ते येत्या सोमवारी किंवा मंगळवारी सोमनाथच्या कुटुंबियाला वेळ देणार आहेत, वाकोडे साहेबांच्या कुटुंबियाला वेळ देणार आहे आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला सुद्धा वेळ देणार आहे. कदाचित 6ची 7 होऊ शकते, एवढाच त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. अशोक गोरबांड नावाचा कोणीतरी PI हा LCBचा PI आणि स्वतःला SP समजतो, अतिशय चुकीच्या पद्धतीने कारभार करतो. हा जिथे जातो तिथं काहीतरी उद्योग करतो. अशा प्रकारची तक्रार या गोरबांडची आहे. हा गोरबांड फक्त सस्पेंड नाही व्हावा, हा रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस झाला पाहिजे आणि त्याची न्यायालयीन चौकशी सुद्धा झाली पाहिजे. अशा प्रकारची विनंती इथल्या काही लोकांनी केलेली आहे आणि माझा पाठिंबा त्याला राहील. विजय वाकोडे साहेब त्यांना बाबा म्हणायचे. मी पालकमंत्री असताना अनेक वेळा काही जर प्रश्न निर्माण झाले तर बाबा 100% आम्हाला सहकार्य करायचे. म्हणून त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि यांचं काय काय सांगावं, हे आमचे बिडावाली जी कलाकार मंडळी आहे, आकाचा आका, यांचं काय काय सांगावं. आणि स्वर्गीय संतोषच्या बाबतीत सुद्धा सभागृहामध्ये मी मागणी केली होती, IG लेवलच्या अधिकाऱ्याच्या आधिपत्याखाली SIT स्थापन झाली पाहिजे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केलेली आहे. त्याच्यानंतर 10 लाख रुपयाची मदत या कुटुंबियाला दिली पाहिजे, ती सुद्धा मान्य झालेली आहे. त्याच्यानंतर न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, कारण हे लोक जर पोलिसांकडून कुठं सुटणार तर नाहीच, पण चुकून एखादा सुटला तर तो न्यायालयीन चौकशीत अडकलाच पाहिजे, ही धारणा मनामध्ये आहे. आणि यांना मोका लागला पाहिजे. मोका म्हणजे माहिती आहे ना, म को लागला पाहिजे. एकदा अंदर गया ना, पोलिसांनी मोकामध्ये घातला ना, 5-4 वर्ष नमस्ते लंडन, पुन्हा हे माघारी येत नाहीत. आणि हा जो आका आहे ना, आका तर गेलाच पाहिजे. पण जर का आकाच्या आकाने काही यंटोबंडो केला असेल तर आकाचा आका सुद्धा नंबर लागू शकतो. यांचे लफडे माणसं मारायचे तर आहेतच,
अरे कोणत्या पद्धतीने तुम्ही संतोषला मारलं? ही कुठली पद्धत आहे? इतिहासामध्ये छत्रपती संभाजीराजांना ज्या पद्धतीने मारलं होतं, अतिशय हालहाल करून, हे पाहिलेलं आम्ही इतिहास आहे. मी बरोबरी करत नाही, करू शकणार नाही, कारण आमचा छत्रपती संभाजीराजाच होता 1800 लढाया जिंकणारा, 12 हत्तीचं बळ ज्याच्या भुजामध्ये होतं तो छत्रपती संभाजीराजा आमचा होता. मी छत्रपती संभाजीराजांची तुलना करणार नाही, परंतु आमच्या लेकराने नेमकं तुमचं बिचारावं काय बिघडवलं होतं? अरे इथं 10वीला लेकरू आहे, एवढे लेकर आहे त्याचे. तुमचं काय बिघडवलं होतं? फक्त एका दलित समाजाच्या पोराची बाजू घ्यायला गेला होता, बाजू घ्यायला गेला म्हणून मारता. आणि जर तो व्हिडिओ आकाला तर 100% दाखवलाच असेल संतोषच्या मारहाणीचा, पण आकाच्या आकाला दाखवला असेल आणि त्यांनी जर पाहिला असेल तर आकाचे आका कर लो जल्दी तयारी, हम निकले हैं जेलवारी, असं सुद्धा तुम्हाला करावं लागल. पण आज मी त्या बाबतीत बोलत नाही. आणि ते म्हणतायत 100 चुवे खा के बिल्ली हज को चली म्हणतात ना, तसा काहीसा प्रकार. काल परवा हे आकाचे आका आले, म्हणले जे जे दोषी असतील त्याला फाशी द्या. पण आधी नीट वागायचं कोणी सांगायचं होतं? आणि अजित दादा क्या हुआ तेरा वादा, अजित दादा तेरा वादा क्या हुआ रे? काय को इसको अंदर लिया? ये अंदर लेने क्या जैसा नहीं है. संगीत दिघोळे पासून त्यांच्या संतोष देशमुखापर्यंत हत्याचे बेरेज केले. तर अजय दादा जरा हिशोब करा. आणि या हत्या कोणी घडवून आल्या, त्याच्या मागचा मास्टर माइंड कोण, कोणी हे उद्योग केलेत, हे जर तुम्हाला माहित नसलं तर परभणीला माणसं पाठवा, बारामतीचे माणसं पाठवा, बारामतीचे माणसं परळीत पाठवा. आमच्या इतर लोकांना सगळ्यांना बर का, एका समाजापुरता नाही, इतर सगळ्या समाजाला काय वागणूक आहे तिथं, काय वागणूक मिळते 18 पगड जातेला. जीव मुठीत धरून बसताय. 200 500 कुटुंब शहर सोडून चालले. काही गंगाखेडात पण आले असते. गंगाखेडचे आमचे भाऊजी का नाही आले? वो रत्नाकर गुट्टे साहेब आज कुठं अडकले माहित नाही बाबा. डबल पॉलिसी हमता का काय, इकडे हमरे भी साथ और उधर के भी साथ. उनके साथ नहीं है, वो भी हमारे साथ है. परंतु रत्नाकर भाऊजी हे वागणं बरं नव्हा. खुल्लम खुल्ला यायला पाहिजे, अंदर की बात नाही चालला पाहिजे. हा सर्व पक्षीयांचा आहे. अरे मी तर अजित दादाला म्हणलो होतो, माझ्या पक्षाकडून मला संधी मिळत नाही, आमच्या मुख्यमंत्र्यांना काहीतरी अडचण आलेली दिसते, मला मिळत नाही. तुम्ही एक काम करा, प्रकाश दादाला करा. प्रकाश दादा सोळंके तो भी ज्येष्ठ 5व्या टर्मचा आमदार आहे, त्याला करा. नसलं तर मी म्हणलं तर ह्या विटेकरला करा. राजेश विटेकर याचे वडील भी आमदार होते पूर्वी, राजेश विटेकरला करा. आणि हे नसलं जमत तर म्हणलं बुलढाण्याचा कायंदे करा. कायंदे निवडून आला ना तुमच्या पक्षाकडून, घड्याळाकडून. अरे तुमचं घड्याळ नसतं आलं रे, आम्ही नसतो आलो. एक मागे बसलेली विभूती आहे, त्यांनी पटांगण केलं म्हणून आपण इथे बरं का, नाहीतर सुट्टा खेळ झाला असता सगळ्यांचा. माननीय मुख्यमंत्र्यांचा काही संबंध नाही. माझं म्हणणं राजेश विटेकर तुम्ही सगळेजण जा, बिन मंत्र्याचा राहू द्या आमचा जिल्हा बरं का, तुमच्या पक्षाचा. तरी बी लोक खुश होते, नाही तर लोक क्या हुआ तेरा वादावर येणार आहे. आणि तो वादा अजित दादालाच मागणार.
पीक विमा 40,000 हेक्टरवर भरलाय परभणी जिल्ह्यावर. राहुल पाटील साहेब, तुमचा मतदारसंघ सगळा शहरी आहे. माझी विनंती आहे, बघा शहराच्या सुद्धा सगळ्या प्रॉपर्टी रजिस्टरवर विमा भरलाय का नाही बघा. आणि राजेश विटेकरला माझं म्हणणं आहे, राजेश विटेकर तुमच्या एकट्या तालुक्यावर, सोनपेठ तालुक्यावर 13,190 हेक्टरवर रामनाईक तांडा, अमका तांडा, तमका तांडा. अरे तुम्ही बंजारा म्हणून घेता, बंजारा भाऊचा तांडा, रामनाईक तांडा, गोरबांड तांडा, इलेक्शन पुरतं एवढी आजो एवढी, आणि इलेक्शन म्हणलं की जावडी आजो. हे आमचे बंजारे ओस तोडायला बाहेर जातात. त्याचा फायदा घेऊन परळी तालुक्यातल्या लोकांनी सोनपेठ तालुक्यावर 13,190 हेक्टरवर विमा भरला का नाही? आमदार दाखवलं का नाही? मग तुम्ही प्रेस घेऊन सांगितलं का नाही? म्हणजे याचा अर्थ राजेश, तू कोणाच्या तरी दबावाखाली आहेस. अरे रग्गल वागायचं, रग्गल, लोळा पांगळ्यासारखं वागायचं नाही. आयुष्यभर शेळी म्हणून जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ म्हणून जगलं पाहिजे. औलाद आपली आहे असं आपण जगलं पाहिजे. तू कस काय नाव घ्यायना, मी वाट बघतोय. राजेश विटेकर पत्रकार परिषद घेतोय का नाही? अजून घेतली नाही. तुम्ही घ्या, आणि नसली तर वरपुडकर साहेब तुम्ही तरी घ्या. आमचा फुलशेर आहे ना, यांच्या पोराचं नाव आहे शमशेर, मी म्हणत असतो फुलशेर बरं का. मी माझं जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष, सुनबाई मला वाटतं जिल्हा परिषदचे अध्यक्ष, राजेश सुद्धा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होता. आणि त्याच्यामुळे आपल्याला संधी मिळाली. 40,000 हेक्टर वरती पालम, पूर्णा, जिंतूर सगळीकडे विमा कोणी उतरवलाय? परळीच्या लोकांनी. परळीचा पॅटर्न आकाच्या आकाने. बीड मध्ये 79,000 हेक्टर सापडले, 79,000 हेक्टर. धाराशिव, हा, हे धाराशिव मध्ये 3,000 हेक्टर. लातूर मध्ये सापडला 20,000 हेक्टर आता काल परवा. आणि लातूरच्या तरपट्ट्यांनी काय केलंय? लातूर मधला जो परळीचा सुरेश रामचंद्र धस नावाचा माणूस आहे, त्याने लातूरात विमा भरलाय, जळगावात भरलाय, वर्ध्यात भरलाय, इकडं याच्यात म्हणजे अमरावतीत भरलाय. एकाच माणसाने 8-8 जिल्ह्यात विमा भरलाय. आता नवीन नवीन कागद पुढे यायला लागले. अरे तुमच्या स्वतःच्या जमिनीवर दुसरे लोक आणून विमा भरणं हा नवीन पॅटर्न ह्या परळीवाल्यांचा. आणि दादा क्या हुआ, दादा हे काय केलंय तुम्ही? हे कसं ठेवलंय? आणि हे सगळीकडे माननीय मुख्यमंत्र्यांचं मी आभार मानतो. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात जाहीर केलं, 2-3 डिपार्टमेंटची हे करतो, कमिटी करतो आणि याची सखोल चौकशी करतो. मी आज जगात जर्मनी, देशात परभणी, भारतात परभणी, या परभणीत मागणी करतो माननीय मुख्यमंत्र्यांना, मुख्यमंत्री महोदय यांची नुसती चौकशी करू नका. ज्यांनी आमच्या वाडवडिलांच्या, आजोबा पंजोबांच्या जमिनीवर विमा भरला यांच्यावर मोका लावा. मोकाच पाहिजे, दुसरं काय नाही. हे सगळ्यावर मोका. CSC सेंटरवर मोका. ज्यांनी त्यांना आधार कार्ड दिलं त्यांच्यावर मोका. ज्यांचं पॅन कार्ड दिलं त्यांच्यावर मोका. सबके सब अंदर कैसे चल रहा है असं लांबून म्हणले पाहिजेत. यांना हे करा. परभणी, लातूर, जालना, त्याच्यानंतर आपल्या संतोषची न्यायालयीन चौकशी होणार आहे. पण माझं मत आहे असं, विटेकर साहेब
तुम्हाला माझी विनंती आहे, आमच्या मनोज दादांनी आंदोलन केलं, आम्हाला एकटं पाडण्याचा तुम्ही प्रयत्न केला. तुम्ही एकटं नाही, आता एक नवीन घोषणा काढायला पाहिजे. मला असं वाटतं एकच पर्व हे दोन नेते यांचा समाज सुद्धा नाही. एकच पर्व हे दोन नेते सोडून सर्व बाकी सगळे जाती धर्माचे लोक हे आपले समजायचे. अशा प्रकारचे आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. आणि राखेचं 10 जून 2021ला एक मी मनोज दादा यांचं पोस्ट पाहिली आणि ती पोस्ट काय होती, राखे परळी शहरामध्ये राखेचा प्रचंड त्रास होतोय आणि त्याचा निपटारा करण्यासाठी आकाचे आका यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक लावली आणि त्या बैठकीत बसलेले लोक. आणि आता मी माहिती घेतली त्या राखाची, मला वाटतं परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ सुद्धा डोळ्यात भरायला येत असेल. ती राख येते का नाही, गंगाखेडात सुद्धा राख येते, परभणीत सुद्धा येते, हैदराबाद पर्यंत हे घेऊन जाते, उघडी घेऊन जाते आणि ते खाली उतरते, लोकांच्या डोळ्यात जाते, त्वचेचे आजार होते, कुणाच्या फुफ्फुसाला आजार व्हायला लागले. आणि मी म्हणतो धनुभाऊ, हे दीपक मुंडे, अजय मुंडे हा तर तुमचा चुलत भाऊ आहे सख्खा, सायन्स मुंडे, समाधान बिडगर, मंगेश बिडगर, मुन्ना जयस्वाल, दत्ता कराड हे आकाचा नातेवाईक आहे. गणेश सप्लायर्स, पप्पू फळ, बाळू बिडगर, महेश शेप, कृष्णा मुंडे, गोविंद मुंडे, चंद्रकांत फळ, सचिन जाधव आघाव, हे लोक कोण आहेत? हे तुमचेच आहेत. सगळे थर्मल उपसून घे. 10 वर्ष झालं नंगा नाच चाललाय तिथं. कुणी बी जातंय, JCB लावतंय, उचलून नेते. 20-20 वर्ष झालं या परळी थर्मल मध्ये जसे नोकरीला लागले तसे रिटायर व्हायची पाळी आली काही कर्मचारी. 20-20 वर्ष कुठे एका जागेवर राहतात का सरकारी कर्मचारी? ते फक्त परळी ते 20 वर्ष एका जागेवर राहण्याचा परळीचा नवीन पॅटर्न आहे. हा पॅटर्न महाराष्ट्र राज्याने स्वीकारावा अशा प्रकारची विनंती राज्याचे मुख्यमंत्री दुसरे एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आणि अजितदादा उपमुख्यमंत्री यांना त्या ठिकाणी हे बोलावं अशा प्रकारची विनंती करतो. आणि बिंदू नामावलीची मी बीड जिल्ह्याची मागणी केली, तसं परळीत सुद्धा काहीतरी गोंधळ आहे, म्हणजे परभणीत सुद्धा गोंधळ आहे. परभणी जिल्ह्याची सुद्धा बिंदू नामावलीची मी इथं मागणी करतो. आणि तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे, लोकांनो, बिंदू नामावली काही लोकांना कळणारच नाही, मी इथून गेल्यावर कळेल. माझी विनंती राहील की आता स्वतः मनोज दादा बोलणार, मी अधिकचं भाषण करणार नाही, फक्त एकच विनंती ठेवतो. आज ज्या तडपेने ज्या तत्परतेने तुम्ही इथं आलात शेवटपर्यंत, म्हणजे राष्ट्रपती द्रौपदीताई मुर्मू यांच्या माफीनाम्यापर्यंत तुम्ही सगळे लोक स्वर्गीय संतोषच्या बरोबर राहा, त्याच्या कुटुंबाबरोबर राहा, एवढीच विनम्र प्रार्थना करतो. आणि जे काही सहकार्य त्याला करता येईल तेवढं करा, एवढीच प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर संतोष देशमुख यांचे कुटुंबातील वैभवी देशमुख ही आपल्या सर्व मोर्चाला संबोधित बोलणार आहे. यानंतर मनोज दादा जरांगे बोलणार आहेत. माझ्या वडिलांची जी हत्या झाली ती आज मंचावरील सर्व लोकांनी सांगितली, ज्या प्रकारे त्यांची हत्या झाली आणि ती तुम्हा सर्वांनाच माहिती आहे. त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्या अन्यायाविरुद्ध न्याय मागण्यासाठी आज तुम्ही सर्व इथे आलात. माझ्या वडिलांनी जे सर्वांना एकत्र धरून समाजसेवा केली, त्यामुळे तुम्ही आज एकत्र होऊन आमच्या पाठीमागे आहात आणि तुम्ही सदैव आमच्या पाठीमागे राहा. माझ्या चाचाच्या पाठीवर सदैव माझ्या वडिलांचा हात होता, आज तो हात हिरावून घेतलाय, तर आज लाखो हात त्याच्या पाठीवर आहेत. आणि माझ्यावर माझ्या भावावर जो त्यांचा शाबासकीचा हात होता तो आज नाहीये, पण तुमचे लाखो हात आमच्या पाठीवर आहेत, असेच सदैव राहू द्या.
आणि आज त्यांचा जो हसरा चेहरा आहे मी आज या तुमच्या सगळ्यांमध्ये बघते, या लाखोमध्ये मी आज त्यांना हुडकते, पण ते मला कधीच नाही दिसू शकणार. आणि मी मंचावरील वडीलधाऱ्यांना सर्वांना एकच विनंती करते की तुम्ही पण आमच्या पाठीमागे राहा. फक्त न्याय मिळूच तर नाही तर आमच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा तुम्ही आमच्या सोबत राहा. आणि तुम्ही इथे सर्वजण आलात, शब्दच नाही आहेत बोलायला, तुम्ही आज आमच्या पाठीमागे राहा एवढीच विनंती करते. धन्यवाद. नाही, नक्कीच समाज हा पूर्ण तुमच्या कुटुंबाच्या पूर्णपणे परभणी जिल्हा पाठीमागा आहे. यानंतर मी संघर्ष योद्धा माननीय मनोजदादा जरंगे यांना विनंती करतो की त्यांनी समोर येऊन या मोर्चाला संबोधित करावं. यानंतर श्रद्धांजलीचा कार्यक्रम होणार आहे आणि राष्ट्रगीतानं आपला कार्यक्रम संपणार आहे. छत्रपती शिवराज वंदन करून स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांना विनम्र अभिवादन करतो. आणि व्यासपीठावरील सर्व बांधव, आज आपल्या परभणी जिल्ह्याच्या वतीनं संतोष भैया देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून मोर्चा आयोजित करण्यात आला. देशमुख भैयाचे कुटुंबीय सुद्धा इथं उपस्थित आहेत. आता सगळे खूप बोललेत, मी जास्त बोलत नाही, पण एक मात्र सांगतो, एक मात्र नक्की सांगणार आहे की संतोष भैयाला ज्यावेळेस ते काल पोलीस स्टेशनला गेले त्यांना बोलण्यात आलं, धमकी देण्यात आलं. बरोबर आहे ना? कालच ना? परवा. मी आतापर्यंत नाव घेऊन कधी बोललो नाही, कारण माझा स्वभाव आहे, मला काहीतरी कुणकुण लागल्याशिवाय मी कोणाच्या वाटा जात नाही. पण यापुढं आमचे संतोष भैया तर आता गेलेतच, पण यापुढं जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार नाही. आमचा एक भाऊ गेला, तो आता आम्ही सहन केला. या मुंड्याचं आणि फिंड्याचं आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही, हरामखोर अवलादीचं. पण जर देशमुख कुटुंबियांना जर यापुढे त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्यानं फिरू देणार नाहीत. आणि परभणीकरांच्या सगळ्या बांधवांना आज सांगतो, इथून पुढच्या काळात जर त्रास झाला, परळी असो कोणा बीड जिल्हा असो, इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलीकडून धाराशिव यांना घरात घुसघुस आणायचं. जर इथून पुढे यांनी लोकांना आता त्रास दिला तर परभणी जिल्हा आणि पलीकडून धाराशिव एकदा यांना बघायचंच. माझा हे बघा, मी असलं कधी बोलत नाही, पण व्यासपीठावर एवढे जमलेत सगळ्या पक्षाचे नेते, आमदार, खासदार, ज्या वेळेस अस्मितेचा विषय येतो, जर माणसाच्या मुर्देच पडायला लागले तर हे सहन होत नाही. आम्हाला माज नाहीये, आम्हाला मस्ती पण नाही. जर तुम्ही आमचे लेकरं उघड्यावरती पाडायला लागलात, आज काय दशा आहे कुटुंबाची, कसं जगायचं त्या पोरीनं आणि त्या पोरानं. तुम्ही जर आमचे लोक मारून जर तुम्ही तुमचे आरोपी घरात लपून ठेवता, यांना पुण्यात नेमका सांभाळा कोणी? सगळे आरोपी पुण्यातच नेमके कसे सापडायला लागले? सगळ्याची सगळे आरोपी हे पुण्यातूनच सापडतात. याचा अर्थ तुमच्या सरकारमधले मंत्रीचे आरोपींना सांभाळायला लागलेत, या खंडणीमधल्या आरोपींना आणि हत्येतील आरोपींना, या दोघांची नार्को टेस्ट झाली पाहिजे
आणि त्यांना सांभाळणाऱ्या सगळ्यांना सहआरोपी केलं पाहिजे. हे फाशी तर होणारच आहे. फाशी जर नाही झाली ना, मग आता कोणतरी म्हणले, मला वाटतं खासदार का कोण म्हणले की 4 सीट कच्चं होईल. सरकारचं ऐकून आणि तिथल्या मंत्र्याचं ऐकून जर का 4 सीट कच्चं झालं आणि त्याच्यातला एक बी आरोपी जर बाहेर आला की मंत्री गोट्याने हाणलाच. आता तुम्हाला हीच भाषा कळती. आता आमचा नाविलाज आहे. आम्ही करतो तो जातीवाद म्हणताय. संतोष भाई देशमुखांना जर आम्ही न्याय मागितला तर आम्हाला जातीवादी म्हणता. ही तुमची कोणती भाषा आहे? हे नवीन षडयंत्र सुरू झालंय. आपण जर संतोष भाईकडून बोललो, आपल्याला म्हणते हे जातीवाद करायला लागले. हे तुम्ही नवीन शब्द आणि षडयंत्र आणलंय. आम्ही संतोष भाईकडून बोललो की आम्ही जातीवादी, आणि तुम्ही आरोपीला सांभाळतात ते काय? तुम्ही आरोपीला गाड्यात घेऊन पळतात ते काय? आणि संतोष भैयाला क्रूरपणे तुम्ही मारलं, तो जातीवाद नाहीये का? आम्ही आरक्षण मागितलं की आम्ही जातीवादी, आणि तुम्ही कोणाचाही वरबडून खाताय, मग तुम्ही जातीवादी नाही. याला काय म्हणायचं ते म्हणू द्या. इथून पुढच्या काळात आपण सावध राहा. जर या समाजावर अन्याय व्हायला लागला तर आपल्याला सुद्धा गावात यांना घरात घुसून बाहेर काढावं लागणार आहे. नाविलाज आहे आपला नाविलाज आहे. आपल्या लेकराचे जर तुकडे होणार असले तर सहन करायची सुद्धा काही परिसीमा असती. कोणते मराठी आहेत आपण आता संयम का बाळगायचा? जर पुढच्या काळात आपल्या समाजावर त्याने माता माऊलीवर हल्ले झाले तर उत्तर जशाला तसाच द्यायचा. आपण हटायचं नाही. समाज जगणार नाही, तुम्हाला सांगतो. आपण साथ दिली नाही तर आपण जर आपल्या समाजाच्या पाठीशी खंबीर उभा राहिलं नाही तर आपला समाज जगणार नाही. ठामपणाने उभा राहा. ते संदीप क्षीरसागर ओबीसीचे कचाकच घोडेला इथे होऊन जाऊ द्या. त्या अण्णाला तर सुंबरच नाही राहिलं. ते तर असं खेचीत येत, वेगळंच खेचीत येत. कसलं गण असल्याच पाहिजेत राव. हे असाचा विषय नाही. हे असलेच पाहिजेत. यांच्या मुंडक्यावर पाय देणारे असलेच पाहिजेत. याला आत्मराठे म्हणतात. जो आमदार तो कुठल्याही पक्षाचा असू द्या, महायुती असू द्या नाही तर महाविकास आघाडी असू द्या, जो आपल्या बाजूने बोलन या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी त्याच्या पाठीमागे ठाम उभा राहायचं. त्याला उघडं पडू द्यायचं नाही. नेतृत्व पितृत्व जाऊ द्या खड्ड्यात तिकडं. समाजाच्या बाजूनं त्यांनी ताब्द देऊन ते डबल. मग त्यांना कचका कळण परभणी कशाला म्हणतात आणि धाराशिव कशाला म्हणतात. दांडे मूळच तर मागे सरकत नाहीत. मग आम्ही यांना करू देच. आता यांनी फक्त देशमुख कुटुंबियाला डबल त्रास देऊ द्या, मग यांना काचका सांगूच. आता यांना त्याचा थोडं सापडून द्या, त्याला थोडं सापडून द्या. त्याला सुद्धा वाजवतो मी, त्यालाही सोडित नाही. आपलं ना डायरेक्ट नाव असतं. आपलं ते दाटोमोठी नाव नसतं त्यांच्यासारखं. आकान बोकान हाकीन फाकीन. आपण असल्या अंदाज नाव नाही घेत. उलसिक सापडा की डायरेक्ट नाव. आणि त्यांनी मध्ये नाही टाकला की त्याला आम्ही राज्यातच नाही फिरून देत. हा, त्याला राज्यात फिरून देत नाही. तो फक्त थोडा बी तो धनंजय मुंडेचा सापडू द्या किंवा किल्ली मिळू द्या, याला राज्यातच फिरून देत नाही आपण. याला सुट्टीच नाही. आता तुम्ही धनंजय देशमुखला धमक्या देता. माजुरी आवाज आहे का तुमची? त्या बिचाऱ्याचा भाऊ गेलाय, त्या लेकीच्या डोळ्यात पाणी. तपासा. तुमच्या जातीचे अधिकारी हस्तक्षेप करायला लागलेत म्हणून ते धनंजय देशमुख बिचारा रात्रंदिवस मोटरसायकलवर हिंडताय. आपल्या भावाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून ते वळवण फिरताय साडूला घेऊन. तुम्ही त्याला धमक्या देता. देशमुख कुटुंब एकटं नाही. या राज्यातला सगळा मराठा समाज देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहे. आणि वेळ पडली तर दांडे घेऊन ये. तुम्ही हपकायचं काम नाही.
ते तुमचा एकट्याचा भाऊ नाहीये, तो आमचा सगळ्यांचा भाऊ आहे. ज्या दिवशी तुम्हाला अडचण वाटेल त्या दिवशी जर कायद्याने न्याय दिला नाही तर हा मनोज जरांगे आणि व्यासपीठावर बसलेले आणि समोरचे सगळे मराठे तुमच्या भावाला नक्की न्याय देणार. ही शब्द आहे आमचा तुम्हाला. आम्ही फक्त कायद्याला मानतो. कायदा सुव्यवस्था शांतता राहिली पाहिजे म्हणून आम्ही शांत आहेत. आणि मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला त्या शब्दावर एक मराठे शांत आहेत. सगळ्याला फासावर लटकवतील, एकही सुटणार नाही, सगळे आरोपी पकडले जातील, ही शब्द आहे त्यांच्या कुटुंबाला. ही जर त्यांनी पुरा केला नाही तर मग त्यांनाही नाही केल्यावर सांगू आपण मराठे काय असतो. आपल्यापाशी कोणाची गय केली जात नाही. आपण जन्मल्यापासून मरेपर्यंत फक्त आणि फक्त मराठ्यांचाच राहणार. ज्यावेळेस मराठ्यावर संकट येईल त्यावेळेस मी फक्त मराठ्यांच्याच बाजूला असणार. मराठ्यांनी काळजी करायची गरज नाही. फक्त मराठे तुटून एकत्र येत जा. ऊन वारा पाऊस बघायचं नाही. एक जीवाने सगळ्यांनी उभं राहत जायचं. काम हातातले फेकून मराठ्यांची एकजूट कायम दाखवायची. जरी राजकीय नाव असलं तरी पण राजकीय नाव बघितलं की काही काही बाहेर निघत नाही. हे चुकले, यांना बी सोडायचं. पण ज्यावेळेस जातीवर संकट येईल त्यावेळेस इथून पुढं घराघरातल्या मराठ्यांनी माता मावल्याचं बाहेर पडत जा. माझा मुलगा म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे. जातीवरचं संकट परतून लावायला एकजूट दाखवावी लागती. संतोष भैया देशमुखांना न्याय देण्याचा विडा या समाजाने उचललाय. न्याय दिल्याशिवाय या राज्यातल्या मराठ्यांनी मागे सरकायचं नाही. उद्या 5 तारखेला पुण्यात मोर्चा आहे. पुण्यातल्या आणि त्या जिल्ह्यातल्या बांधवांना आव्हान आहे. संतोष भैयाच्या लेकीनं आपल्याला हाक दिली, सगळ्यांनी त्या मोर्चात सहभागी व्हा. रविवारचा दिवस आहे. एक दिवस शहरातले आणि जिल्ह्यातले नाही फिरायला गेले तरी चालेल. आपल्या लेकीच्या हाकेसाठी नंतर कधी फिरायला काही जणांना जायचं असलं तर जा. पण पुण्याच्या मोर्चात सगळ्यांनी सहभागी व्हा. तिथं सुद्धा सगळे राजकीयचे कानावर कुणकुण येते. राजकीयमुळे काही काही कणतायत. कधीतरी आपणही मोठं मन करा. असू द्या कुणी पण, मागणी काय हे बघायचं आणि सगळ्यांनीच बाहेर पडायचं. ज्यावेळेस विरोध करायचा त्यावेळेस करायचा असतो, पण ज्यावेळेस आपल्या काळजाला बाणा लागले ना त्यावेळेस पक्ष, सामाजिक संघटना, ग्रुप सगळं बाजूला ठेवून सगळ्यांनी एकजूट येत जा. ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. आपण सगळ्यांनी या देशमुख कुटुंबियाला न्याय मिळेपर्यंत ताकदीनं त्यांच्या पाठीशी उभा राहा. वेळ आली तर पुन्हा एकदा बीडसह जिल्ह्यात पुन्हा परभणीसह डबल मोर्चे घेऊ. पण देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत एकानेही मागे सरकू नका. आणि या पकडलेल्या सगळ्या आरोपींना, मुख्यमंत्री साहेबांना परभणी जिल्ह्यातून आमची विनंती आहे, मोक्यातले आरोपी आणि हत्येतले आरोपी हे दोन्ही पण एकच आहे. खंडणीमुळेच हत्या झाली. सगळ्यांवरती 302 दाखल करून याच्यातला एकही आरोपी सुटला नाही पाहिजे. ज्यांनी आरोपीला सांभाळले, जे आरोपीला पुण्यात घेऊन गाडीमध्ये गेलेत, हे सगळेचे सगळे लोक यांचा सगळ्यांना सहआरोपी करा. ही मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. आणि आपण दिलेला शब्द पाळाल ही आम्हाला आशा आहे. ज्या दिवशी मराठ्यांना वाटेल मुख्यमंत्री त्यांच्या त्या मंत्र्याला आणि त्यांच्या आमदारांना आणि आरोपींच्या पाठीशी घालून साथ द्यायला लागलेत, त्या दिवशी सरकारचा आणि मराठ्यांचा समोरासमोर सामना होणार आहे. हेही मुख्यमंत्र्याला जाहीर सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय.
यानंतर सगळ्यांनी बसायचं, श्रद्धांजलीचा कार्यक्रम होणार आहे. यानंतर देशमुख महिला बचत गट यांच्या मार्फत शादी हो या एंगेजमेंट, छिला हो या जुमागी, मीटिंग हो या कुछ और, परभनी शहर में तो भैया सिर्फ एक ही नाम, फैसल फंक्शन हॉल, दरगाह रोड, फैसल कॉलोनी, जमीर पॉइंट, परभनी। बुकिंग शुरू है, जल्द ही संपर्क करें। सैयद मुजम्मिल, मोबाइल नंबर 8177941481, सेकेंड नंबर 9922855585। फैसल फंक्शन हॉल की खुसूसियत, 2 व्हीलर 4 व्हीलर के लिए भरपूर पार्किंग व्यवस्था, लेडीज के लिए पर्दे का माकूल इंतजाम और सेपरेट कुशादा हॉल, जेंट्स के लिए सेपरेट हॉल, सेपरेट वॉशरूम, लेडीज के लिए सेपरेट हॉल, माकूल पानी का इंतजाम, दरगाह से करीब, सबसे कम बजट में। विजिट जरूर कीजिए, आज ही बुकिंग करें।